सर्वजण मिळून कॉयर बरोबर परमेश्वराची स्तुती करून त्याला बसूया. किती गोड मधुर प्रिय नाम येशू मधुर प्रिय नाम. किती गोड मधुर प्रिय नाम येशू मधुर प्रिय नाम. परम पवित्र कमनीय उत्तम परम पवित्र कमनीय उत्तम अति उच्चते नाम येशू मधुर प्रिय नाम. किती गोड मधुर प्रिय नाम येशू मधुर प्रिय नाम. बंधन तुटते दैतानाचे येशू नावाने. बंधन तुटते दैतानाचे येशू नावाने. पाप विमोचन होई भारत येशू नावाने. पाप विमोचन होई भारत येशू नावाने. आश्रय सुलभ सुखकर सुंदर आश्रय सुलभ सुखकर सुंदर विश्रांतीचे धाम येशू मधुर प्रिय नाम. किती गोड मधुर प्रिय नाम येशू मधुर प्रिय नाम. दुरधरणाधी नष्ट होई येशू नावाने. दुरधरणाधी नष्ट होई येशू नावाने. दुःख संकटे पडतानीची येशू नावाने. दुःख संकटे पडतानीची येशू नावाने. ज्ञान अमृतरे शक्तिवर्धक ज्ञान अमृतरे शक्तिवर्धक फुलवी अंतरयाम येशू मधुर प्रिय नाम. किती गोड मधुर प्रिय नाम येशू मधुर प्रिय नाम. सर्वनामाहून परम थोर एक आहे येशू नाम. सर्वनामाहून परम थोर एक आहे येशू नाम. सर्व पृथ्वीवर आकालो आता नसत सले ते नाम. सर्व पृथ्वीवर आकालो आता नसत सले ते नाम. दुःखातील सारे गुडघे टेकून दुःखातील सारे गुडघे टेकून करतील दास प्रणाम येशू मधुर प्रिय नाम. किती गोड मधुर प्रिय नाम येशू मधुर प्रिय नाम. किती गोड मधुर प्रिय नाम येशू मधुर प्रिय नाम. येशू मधुर प्रिय नाम. आले हालेलुया आले हालेलुया आले हालेलुया. हालेलुया 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 हालेलुया. पण या स्तुती आराधनामध्ये आपला प्रभू परमेश्वर आपल्यामध्ये आहे. यावेळेला पण सर्वजण डोळे झाकून हात वर करून त्याला शरण जाऊया.
आराधना करती हैं हम तेरी शरण में आते हैं हम आराधना
हालेलुया कारण प्रभू या सर्वांपेक्षा अपार प्रेम तू आम्हावर करतोस आणि म्हणून हा सुंदर दिवस तू आमच्या आयुष्याला सुखलेला आहेस. प्रभू ही तुझी दया, ही तुझी कृपा, हे तुझं प्रेम आहे आणि तो प्रेमच प्रभू आज आमच्या मुखातून तुझी स्तुती, आराधना आणि भक्ती
म्हणून आम्ही तुला धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवाद यावेळेला माझ्या देवा तू तुझ्या पवित्र वाणी आणि वचनाद्वारे आम्हाशी बोल. खरं तुझी वचनं आमच्या जीवनासाठी प्रभू तो प्रकाश आणि आमच्या पावलासाठी तो दिवा आहे. आज तू बोल माझ्या देवा. आज तू बोलत असताना ते ऐकणारे कान, ते समजणारे बुद्धिमत्ता दे. आज ते समजत असताना त्याप्रमाणे वागणं, चालणं, राहणं आणि त्या विश्वासामध्ये वाढून तुझं साक्षी बनण्याकरिता तो अभिषेक व्हा. यापूर्वी सर्व वेळ प्रभू देवा आम्ही तुझ्या हाती देतो. तू तुझ्या आत्म्याच्या सामर्थ्याने चालव. आज ही प्रार्थना तारणाऱ्या येशू देवा तुझ्या पवित्र गोड नावाने मागतो. आमेन आमेन. हालेलुया 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 आज प्रियानो आपण मनन करणार आहोत प्रभू येशूला परिधान करणे या विषयावर आपण मनन करणार आहोत. याच्यावर मनन करणार आहोत प्रभू येशूला परिधान करणे. येशूला परिधान करणे म्हटल्यानंतर या ठिकाणी एक प्रश्न येतो की प्रभू येशू वस्त्र आहे का? येशूला परिधान करणं म्हणजे या ठिकाणी काय प्रश्न येतो? येशू हा वस्त्र आहे का? हा पहिला प्रश्न आपल्या समोर येतो बघा. आणि प्रियानो मी म्हणतो होय. काय म्हणतोय? होय. तो वस्त्र आहे आणि तो कसला वस्त्र आहे आणि आपण तो का परिधान केले पाहिजे या सर्व गोष्टी आपण बायबल मधून बघूया. हालेलुया 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 हालेलुया. तर त्याच्या आधी आपण वस्त्र हे काय आहे ह्याबद्दल आपण समजून घेऊया. म्हणजे कुठल्या गोष्टी तुम्हाला समजण्यासाठी सोपं जाते. हालेलुया हालेलुया हालेलुया. वस्त्र म्हणजे एक युनिफॉर्म म्हणतात त्याला. वस्त्र परिधान करणं म्हणजे युनिफॉर्म परिधान करणं. जसं आपण पोलिसांचं वस्त्र पाहतो तर पोलिसांना एक युनिफॉर्म दिलेला आहे आणि तो युनिफॉर्म त्यांना त्यासाठी देण्यात आलेला आहे की अपराध्यांना पकडून शिक्षा देण्यासाठी. अपराध्याला पकडून शिक्षा देण्यासाठी तो युनिफॉर्म दिलेला आहे, अपराध करण्यासाठी नाही. तर काही लोक त्या युनिफॉर्मचा दुरुपयोग करतात. त्याबद्दल आपल्याला बोलायचं नाही. आपल्याला युनिफॉर्म जो दिलेला आहे, जो पोलिसाला वस्त्र दिलेला आहे, त्याचा वस्त्र काय आहे? खाकी आहे, निळा आहे, काही राज्यामध्ये वेगळं आहे आणि तो त्या अपराधांना पकडून शिक्षा देण्यासाठी आहे. तसंच मेडिकल स्टाफ म्हणजे डॉक्टर्स, नर्सेस, ब्रदर्स या लोकांना देखील एक युनिफॉर्म देण्यात आलेला आहे आणि त्यांना जो युनिफॉर्म देण्यात आलेला आहे तो युनिफॉर्म एखाद्या आजाराचं जीवन वाचवण्याकरिता, त्याला मारण्यासाठी नाही, त्याचं जीवन वाचवण्याकरिता. तर मिलिटरीला म्हणजे आपल्या देशाचा जो आर्मी आहे त्यांना एक वस्त्र देण्यात आलेला आहे आणि त्यांचा जो वस्त्र आहे तो देशाचं संरक्षण करण्यासाठी आणि शत्रूला मारण्यासाठी तो वस्त्र दिलेला आहे. हालेलुया हालेलुया हालेलुया. तो वस्त्र यासाठी नाही की देशाला सोडण्यासाठी नाही. हा युनिफॉर्म त्याला देण्यात आलेला आहे आणि
तसंच तो युनिफॉर्म आज परमेश्वर आपल्याला येशूद्वारे देतो. हालेलुया, हालेलुया. परमेश्वर आपल्याला येशूद्वारे देतो. तर परमेश्वर आपल्याला तो युनिफॉर्म देण्याआधी जर बघितलं, परमेश्वर देखील तो एक युनिफॉर्म घातलेला आहे. परमेश्वर देखील एक वस्त्र परिधान केलेलं आहे. आणि म्हणून हे जग स्थिर आहे. हे जग काय आहे? स्थिर आहे. तो वस्त्र कोणतं आहे? पण वाचूया. स्तोत्र 93 आणि 1 काढा. परमेश्वर राज्य करीतो, परमेश्वर राज्य करीतो. त्याने ऐश्वर्याचा पेहराव घातला. त्याने ऐश्वर्याचा, कशाचा? ऐश्वर्याचा पेहरावा घातला आहे. परमेश्वराने सामर्थ्याचा पेहरावा घालून कंबर कसली आहे. कंबर कसली आहे. म्हणून पृथ्वी स्थिर आहे. म्हणून पृथ्वी काय आहे? स्थिर आहे, स्थिर आहे. डळमळत नाही. ते ढळमळत नाही. हालेलुया, 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 हालेलुया. बघा, आज आपण या भूतलावरती जे स्थिर आहोत, किंवा हे सर्व काही जे स्थिर आहे, आकाश स्थिर आहे, सूर्य स्थिर आहे, चंद्र स्थिर आहे, तारे स्थिर आहे. बघा, ही डोंगर, समुद्र, हे सर्व जे स्थिर आहे, हे कशामुळे स्थिर आहे? तर परमेश्वर ऐश्वर्याचा पेहरावा आणि सामर्थ्याचा पेहरावा घातलेला आहे. म्हणून ते सर्व त्या ठिकाणी स्थिर आहे. आणि त्या सर्वामुळे आपण या पृथ्वीवरती स्थिर आणि जिवंत आहोत. हालेलुया, 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 हालेलुया. आज आपण कोणत्याही सायन्समुळे स्थिर नाही. आज आपलं कुटुंब किंवा आपलं जीवन कोणत्याही आपल्या बुद्धिमत्तामुळे किंवा आपल्या कर्तृत्वामुळे आपण स्थिर नाही. परमेश्वराच्या त्या पेहराव्यामुळे आपण काय आहोत? स्थिर आहोत. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून परमेश्वर म्हणतो की तुम्ही देखील तो पेहरावा घालावा, तुम्ही देखील तो वस्त्र परिधान करावं. आणि तो वस्त्र काय आहे? तर प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याला तुम्ही काय करावं? परिधान करावं. आपण रोमकराचा 13वा अध्याय आणि 4वा वचन आपण वाचूया. तो का म्हणतो की आपण का हा येशूला परिधान केलं पाहिजे? या ठिकाणी आपल्याला बायबल सुंदर तऱ्हेने सांगते. बघा, तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान करा आणि देहवासना तृप्त करण्यासाठी तरतूद करू नका. येशू काय म्हणतो? परमेश्वर काय म्हणतो? प्रभू येशूला परिधान करा. जर तुम्ही प्रभू येशूला परिधान केला तर देहवासना तृप्त करण्यासाठी तुम्ही तरतूद करणार नाही. तर देहवासना म्हणजे काय? गलतीकराचा 5वा अध्याय 19 ते 21 या वचनामध्ये देहाच्या वासनेबद्दल बायबल स्पष्ट करतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बघा, आणि ही वासना आपण तृप्त करू नये, तर आपण जेव्हा ख्रिस्ताला परिधान करतो तर त्या वासनेपासून आपण वाचतो आणि आपण आत्म्याला तृप्त करायला सुरुवात करतो. हालेलुया, 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 हालेलुया. कारण परमेश्वर देव हा वस्त्र तो आपल्याला देत आहे. जसं पोलिसाला तो वस्त्र देण्यात आला, डॉक्टर्स लोकांना तो वस्त्र देण्यात आला, मिलिटरीला तो वस्त्र देण्यात आला. आणि हे वस्त्र यासाठी दिलं पोलिसाला, अपराध करण्यासाठी नाही, तर अपराधाला पकडून शिक्षा देण्यासाठी. डॉक्टरला तो वस्त्र दिला पेशंटला जीव मारण्यासाठी नाही, तर त्याला जीवदान देण्यासाठी. आर्मीला जो वस्त्र देण्यात आला देशाचं संरक्षण करण्यासाठी, देशाला शत्रूच्या हातात
देण्यासाठी नव्हे. हालेलुया, 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 हालेलुया. कारण जेव्हा आपण येशूला परिधान करतो, जेव्हा आपण येशूला परिधान करतो, त्यावेळेला जरी तो पाप जरी आपल्या जवळ आला, बघा, तो पाप जरी आपल्या जवळ आला तर आतून एक आवाज येतो आणि तो म्हणतो, हे पाप आहे, हे करू नकोस, हे बोलू नकोस, हे वागू नकोस. हालेलुया, 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 हालेलुया. आणि तो तिथंच आपल्याला काय करतो, थांबवतो. तो आपल्याला काय करतो, तिथंच थांबवतो. आता आपण पाहूया की परमेश्वर देव हे वस्त्र जो आपल्याला देतो परिधान करण्यासाठी, का वस्त्र जो दिला जातो, तो पहिली गोष्ट, तो वस्त्र आपल्या पापाची नग्नता झाकण्यासाठी. कशासाठी? आपल्या पापाची नग्नता झाकण्यासाठी. बघा, कारण पाप हा काय आहे, तर पाप हे आपल्याला नग्न करतो. बघा, पाप हे काय करते, आपल्याला नग्न करतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जेव्हा पाप आपल्यामध्ये येतो, सर्वात पहिल्यांदा आपल्यामध्ये एक न्यूनगंडपणा येतो, म्हणजेच कॉम्प्लेक्स. जेव्हा आपण पापामध्ये पडतो त्यावेळेला आपल्यामध्ये एक न्यूनगंडपणा येतो, कॉम्प्लेक्स येतो. दुसरी गोष्ट बघा, त्याची नग्नता आपल्याला काय करते, भयभीतपणा करते. नग्नता काय करते, भयभीतपणा करते. नग्नता आपल्याला लाजीरवान बनवते. नग्नता आपल्याला अपमानित करतो. म्हणून आपण काय करतोय, घाबरतो आणि आपण पुढे येण्यासाठी आपण स्वतःला लपवत 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 आपण फिरत असतो. उत्पत्तीचा 3रा अध्याय आणि 21व्या वचनामध्ये आपल्याला असं दिसते की परमेश्वर देवाने आदाम व त्याची स्त्री यासाठी चर्मवस्त्रे करून त्यास घातली. आता परमेश्वर देवाने आदाम व त्याची स्त्री हव्वा हिला चर्मवस्त्र करून घातली. का? कारण जोपर्यंत तिने पाप केलेले नव्हते तोपर्यंत त्यांना हा अनुभव नव्हता की आपण नग्न आहोत. आणि जेव्हा तिने पाप केले त्यावेळेला त्याला त्याची जाणीव झाली की मी नग्न आहे, आम्ही नग्न आहोत. आणि म्हणून ज्यावेळेला देव एदेन बागेत आला त्यावेळेला त्यांनी स्वतःला लपवत फिरले. आणि ज्यावेळेला ते देवासमोर आले त्यावेळेला त्याने अंजिराच्या पानाची काय केले, वस्त्र करून तो नग्नता झाकून पुढे येण्याचा प्रयत्न केले. आणि जेव्हा देवाने त्याला एदेनमधून बाहेर काढलं त्यावेळेला त्याला देवाने काय केलं, कारण देवाला माहिती होतं ही जी अंजिराच्या पानाची जी काही वस्त्र त्यांनी नेसलेली आहे ही जास्त वेळ टिकणार नाही. काही वेळानंतर ते वाळून जातील आणि ते पूर्ण नग्न राहतील. आणि म्हणून देवाने काय केलं, चर्म वस्त्र करून त्यांना घातलेले होते. हालेलुया, चर्म वस्त्र करून घातले. आता ही चर्म वस्त्र करण्यासाठी देवाला काय करण्यात आलं की त्याला एखाद्या कोकराला मारण्यात आलं. ज्यावेळेला कोकराचं बलिदान देण्यात आलं त्यावेळेला त्याचं ते चमडं काढून त्याच्यापासून वस्त्र तयार करून या आदामाने हव्वेला नेसवण्यात आलं. पाप कोण केलं, बोला, आदामाने हव्वेनं पाप कोण केलं, आदामाने हव्वेनं पाप केलं. मरायला कोणाला लागलं, कोकराला. कोकराचं बलिदान झालं. आणि कोकरा पिळालो आज येशूचं प्रतीक आहे. हालेलुया, हालेलुया. कोकरा काय आहे, येशूचं
येशूचं प्रतीक आहे. आणि म्हणून प्रभू येशू क्रूसावरती आपल्या पापासाठी गेला आणि त्याचं पवित्रतेचं जे वस्त्र आहे ते काढून परमेश्वर देव आपल्याला झाकण्यासाठी देतो. काय? आपली नग्नता झाकण्यासाठी देतो. कोणती नग्नता? पापाची नग्नता, अपराधाची नग्नता. पापाची नग्नता, अपराधाची नग्नता. कारण देवाने आपला एकुलता एक पुत्र येशूला त्या क्रूसावर ठेवला, त्याला मारला आणि त्याची जी धार्मिकता होती, त्याची जी पवित्रता होती ती काढून तो ते वस्त्र आपल्याला परिधान करण्यासाठी देतो. आणि म्हणून जेव्हा आपण येशूला परिधान करतो, बघा परमेश्वर देव जेव्हा आपल्याला येशूला दिलेला आहे, जेव्हा आपण येशूला परिधान करतो त्यावेळेला प्रियानो आपण आपली नग्नता दिसत नाही, फक्त आपली सुंदरता दिसते. कारण येशू काय आहे? सुंदर आहे, पवित्र आहे. आणि ते फक्त दिसून येते कारण त्या वस्त्रामध्ये आपलं सर्व पाप अपराध काय होतो? झाकला जातो. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणून नवीन करारामध्ये परमेश्वर देव 7 मंडळांना हा संदेश देतो. हा संदेश म्हणा किंवा आदेश समजा. तो काय म्हणतोय? पण वाचूया प्रकटीकरणाचा 3रा अध्याय आणि 18वं वचन. म्हणून मी तुला मसलत देतो, मी तुम्हाला मसलत देतो की श्रीमंत होण्यासाठी तू अग्नीने शुद्ध केलेले सोने माझ्यापासून विकत घे. तुझी लज्जास्पद नग्नता दिसण्यात येऊ नये म्हणून नेसावयास शुभ्र वस्त्रे विकत घे. आणि तुला दृष्टी यावी म्हणून डोळ्यात घालण्यास अंजन विकत घे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. वास्तविक प्रियानो या ठिकाणी ही जे संदेश जो आहे, हा जो आदेश जो आहे परमेश्वर लाउदिया येथील मंडळीस तो देत आहे. आणि हे त्यांना हा संदेश तो देतो कारण त्या ठिकाणी अगदी परमेश्वराला दिसून येत आहे उघड, कारण त्यांच्यातला प्रेम परमेश्वराबद्दल असलेलं कमी झालेलं आहे. त्यांच्यातलं विश्वास कमी झालेला आहे. बघा त्यांच्यातली धार्मिकता थंडावलेली आहे. त्यांच्यातली प्रेम कमी झालेलं आहे, विश्वास कमी झालेला आहे, त्यांच्यातली धार्मिकता कमी झालेली आहे. म्हणजेच ते त्यांच्या वचन कमी झालेलं आहे आणि त्यांचा विश्वास ढळमळत आहे. आणि जेव्हा या गोष्टी आपल्यामध्ये कमी होतात त्यावेळेला आपल्यामध्ये पहिल्यांदा काय होतो? अनेक आर्थिक अडीअडचणी येतात. बघा कुटुंबामध्ये आर्थिक अडीअडचणी येतो. दुसरी गोष्ट काय होते? आपण त्या गोष्टी झाकण्यासाठी किंवा कव्हर करण्यासाठी आपल्या हातून अनेक चुका घडतात, अपराध घडत जातो आणि नंतर आपल्या परिस्थिती आपली बघण्याची दृष्टिकोन बदलते. आपण प्रत्येक व्यक्तीला किंवा कोणत्याही सगळ्या गोष्टीला देखील संशयाने बघायला सुरुवात. आणि म्हणून परमेश्वर म्हणतो अग्नीने शुद्ध केलेले सोने तू माझ्यापासून घे आणि तुझी लज्जास्पद नग्नता झाकण्यासाठी शुभ्र वस्त्र काय कर? माझ्याकडून घे आणि तुझ्या डोळ्यामध्ये अंजन काय कर? घालण्यासाठी तू माझ्यापासून घे. म्हणजेच तू काय होशील?
प्रॉब्लेम तो ऑटोमॅटिकली काय होईल, दूर होईल. तुला समजेल हा. आणि हे तो आज प्रत्येक मंडळीला सांगत आहे. आता हे लौकिक मंडळीला सांगतोय म्हणजे काय, तो त्या विधर्मी लोकांना सांगत नाही. हॅलो, हे खूप महत्वाचं आहे. तो विधर्मी लोकांसाठी हा संदेश नाही. विधर्मी म्हणजे ज्याला येशूची ओळख नाही, तो त्या लोकांना हा संदेश देत आहे ज्यांना येशूची ओळख आहे, जे विश्वासू आहे, जे निवडलेले आहे, जे बोलवलेले आहे, ज्यांना तो राखून ठेवलेला आहे, त्यांच्यासाठी हा संदेश देत आहे. कारण त्यांच्यातला काय झालेला आहे, त्यांच्यातला विश्वास कमी पडलेला आहे, धार्मिकता कमी झालेली आहे. त्यांच्यातली वचनाची जी गोडी होती त्यांच्यात ती कमी झालेली आहे. आज ते नामधान्यासारखं वागत आहे. आज ते काय आहे, नामधान्यासारखं वागत आहे. आणि म्हणून तो आज या वचनाद्वारे तो आपल्याला बोलवत आहे की तुम्ही हे सर्व माझ्याकडून घ्या. म्हणजेच काय, तुम्ही हे वस्त्र घ्या, म्हणजे येशूला घ्या आणि स्वतःला परिधान करा आणि पापापासून काय करा, वाचा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कारण पाप हे असं एक गोष्ट आहे प्रियानो, ती आपल्या मनावर, आपल्या विचारावर त्याचं प्रभुत्व करतो आणि तो आपल्याला पूर्णपणे देवाच्या सानिध्यातून लांब नेतो. हालेलुया, 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 हालेलुया. कारण जेव्हा पाप आपल्या जीवनात येतो, पाप आपल्या कुटुंबात येतो, ते आपल्या कुटुंबावर वर्चस्व करतो आणि ज्याच्यामुळे आपलं सगळं काही विस्कटलं जातं. म्हणून जेव्हा तुम्ही तो युनिफॉर्म परिधान करा, त्यावेळेला त्या युनिफॉर्मला बघून तो तुमच्यापासून लांब होईल. हालेलुया, 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 हालेलुया. तो जवळ येण्यासाठी देखील विचार करेल. एक उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हालेलुया, हालेलुया. प्रियानो, एक पोलीस असतो आणि तो अतिशय प्रामाणिक व्यक्ती असतो आपल्या नोकरीबद्दल, आणि जे काही चुकीच्या गोष्टी त्याच्या विरुद्ध तो असतो. आणि एक दिवस तो घरातनं सिव्हिल ड्रेसमध्ये असतो. सिव्हिल ड्रेसमध्ये तो जात असतो आणि त्या ज्या रस्त्याने जातो त्या ठिकाणी ब्रिज असते आणि त्या ब्रिजच्या खाली काही टवाळकी पोरं जुगार खेळत असतात पत्त्याने. आणि तो त्या पोरांना बघून ते जुगार खेळत आहे, त्याला राग येतो आणि त्या पोरांना तो जाऊन धमकावतो. म्हणून ती पोरं त्याला घाबरत नाही. ती पोरं त्याच्या अंगावर जातात आणि त्यालाच दम देतात. मग त्याला खूप राग येतो. तो म्हणतो, आता मी तुम्हाला दाखवतो. आणि तो पळत घरी येतो आणि आपलं जे पोलिसाचं युनिफॉर्म आहे तो घालतो आणि तो घालून त्या दिशेने जेव्हा तो जातो सायकल घेऊन, आणि लांबच ते लोक पोरं बघतात आणि ते म्हणतात, पोलीस आलं, पोलीस आलं. म्हणून ते काय करतात, तिथनं पळ काढतात. ते त्याला बघित नाही तर त्याच्या युनिफॉर्मला बघून पळून जातात. आज प्रियानो, जेव्हा येशूला जेव्हा आपण परिधान करतो, पाप आपल्या जवळ येण्यासाठी विचार नाही, तो आपल्या जवळ देखील येणार नाही. पण बायबल मधलं एक उदाहरण घेऊया. जसं इयोबाच्या पहिल्या अध्यायामध्ये आपण वाचतो, ज्या वेळेला सैतान इयोबाच्या घराजवळ गेलेला आहे आणि तो काय बघतो, इयोबाच्या चारी बाजूनं देवाचं कुंपण आहे. लोकांनी धामध्ये आहे, देवाचं काय आहे, कुंपण आहे. आणि तो बघतो की देवाचं अग्नीचं कुंपण त्याला दिसते. आणि कारण का,
हिशोब आणि धार्मिकतेचं वस्त्र तो नेसलेला असतो. म्हणून त्याचं घर देखील त्या धार्मिकतेच्या कुंपणामध्ये असते. आणि सैतानाला त्या ठिकाणी काहीच करता येत नाही. आणि जेव्हा तो देवासमोर जातो, देव त्याला विचारतोय आणि त्यावेळेला तो देवाला उत्तर देतो, हो, तू त्याला तुझं कुंपण दिलेलं आहे, म्हणून मी इथं काहीच करता येत नाही, म्हणून तो तुझी स्तुती करतो. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणून ते वस्त्र खूप महत्वाचं आहे. युनिफॉर्म खूप महत्वाचं आहे. पण आज आपण काही वस्त्राबद्दलही बघूया. काही युनिफॉर्म देखील असे आहेत जे युनिफॉर्म धोका देणारे आहे आणि जे युनिफॉर्म धार्मिकतेचे युनिफॉर्म आहे. धोका देणारे युनिफॉर्म आहे आणि धार्मिकतेचे युनिफॉर्म आहे. हालेलुया, हालेलुया. आधी आपण बघूया जो युनिफॉर्म तुम्हाला धोका देणारे आहे ते आपण बघूया. उत्पत्तीचं 27वा अध्याय काढा आणि 15वं वचन बघा. उत्पत्तीचा 27वा अध्याय आणि 15वं वचन. मग रिबकेने आपला वडील मुलगा एसाव याची घरात असलेली आपल्या जवळची उंची वस्त्रे घेऊन आपला धाकटा मुलगा याकोब याला घातली. हालेलुया, हालेलुया. तप्रियानो, हे काय आहे? ही जी वस्त्र आहे, ही जी वस्त्र धोका देणारी वस्त्र आहे, विश्वासघात करणारी वस्त्र आहे. कारण मोठा मुलगा म्हणजे एसाव हा बाहेर गेलेला आहे हे माहित असताना याकोबाच्या आईनं काय केली? ही वस्त्र घेऊन याकोबाला देते. का देते? कारण तो त्याच्या बापाचा आशीर्वाद धोक्याने स्वीकारला. याकोब त्याला म्हणतो, ज्यावेळेला आई म्हणते तू बापाकडे जा आणि त्याच्याकडनं तो आशीर्वाद प्राप्त कर, तो म्हणतो मी काही त्याच्याकडे जात नाही, कारण बाप खूप चांगला ओळखतोय मला आणि एसावला. एसावच्या अंगावर भरपूर केस आहे, त्याच्या वस्त्रातून एक वास येत असतो आणि ते वास घेऊन किंवा तो चाचपळल्यानंतर ते केस बघून तो काय करेल? मला आशीर्वाद नाही तर शाप देईल. आता आई म्हणते माझ्याकडे एक युक्ती आहे, याची देखील माझ्याकडे एक आहे इलाज आहे, तू काळजी करू नको. तर त्याची वस्त्र त्याला घालून त्याला बापाकडे पाठवते. कशासाठी? आशीर्वाद मिळवण्यासाठी, दुसऱ्याचं हक्क हिसकावून घेण्यासाठी. आज खूप महत्वाचं आहे की आपण कोणती वस्त्र घालून परमेश्वराजवळ येतो. काय म्हणतो लक्षात द्या, कोणती वस्त्र घालून येतो. कारण आज आपण त्याच्या फक्त आशीर्वादासाठी येतो काय? त्याच्या बरोबर एक होण्यासाठी आणि त्याने दाखवलेल्या मार्गावर चालू तो सर्व काही प्राप्त करण्यासाठी येतो. कारण धोक्याची वस्त्र जेव्हा नेसतात, मला माहिती याकोबाच्या जीवनात किती कठीण दिवस आले, कारण त्याचा परिणाम वाईट होत असतो. शेवटी तो आशीर्वाद राहत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि धार्मिकतेचं वस्त्र काय आहे हे आपण बघूया. आपण योबाचा 29वा अध्याय आणि 14वं वचन बघा काय म्हणते. धर्म माझे पांघरून होईल आणि तो मला आच्छादून टाकी. माझी नीतिमत्ता हाच माझा झगा व शिरोभूषण होत असे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर या ठिकाणी योग काय म्हणते? धर्म माझे पांघरून म्हणजे काय? धार्मिकता ही माझं पांघरून आहे. धार्मिकता ही माझी पांघरून आहे. तो म्हणजे कोण? येशू मला आच्छादून टाकेल. येशू मला काय करेल? त्यामध्ये झाकून टाकेल. बघा, आणि त्या नीतिमत्वाची जी झगा आहे
ते वाचून घेतो. तो मला काय करतो? वाचवतो. आणि तोच माझा शूरभूषण, म्हणजेच काय, फटका म्हणा किंवा एक प्रकारचं प्रौढ म्हणा, तो आहे. आणि ही जेव्हा तुम्ही धार्मिकतेचं वस्त्र नेसता प्रियानो, तुमच्या हातून चुकीचं कार्य होणार नाही. चुकीचं कार्य होणार नाही, कारण तुमचे सर्व कार्य त्याच्या गौरवाकरिता राहील. गौरवाकरिता राहील. बघा, कारण तुम्ही जे काही करा हे सर्व परमेश्वराच्या गौरवासाठी असेल. आता अनेक लोक ख्रिस्ताविना जर तुम्ही तो कार्य करता तर त्या कार्याला महत्व नाही. मनुष्याला खुश करण्यासाठी करता. तर ह्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे, भरपूर लोक भरपूर कार्य करतात. तुम्ही अनेक लोकांना जेवण दिलेलं असेल, अनेक वस्त्र वाटलेलं असाल किंवा काही मदत केलेलं असाल, पण हे सर्व तुम्ही कोणासाठी केला? जर त्याच्या गौरवासाठी केला तर प्रियानो त्याला खूप महत्व आहे. किंवा त्याच्याशिवाय जर तुम्ही करत असाल, मी फोटो मध्ये यावा किंवा माझं नाव यावं यासाठी जर केला तर त्याला काहीही महत्व नाही, त्याचा काही लाभ नाही. देवाचं वचन म्हणते, उजव्या हाताचं डाव्या हाताला करू देऊ नको, डाव्या हाताचं उजव्या हाताला. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणून तुम्ही जेव्हा तो येशूचं वस्त्र परिधान करता त्यावेळेला तुमच्या जीवनात कितीही अडचणी आल्या, बघा, त्या अडचणी तुम्हाला तुमच्यापर्यंत येऊ देत नाही. आणि जरी ते आलं तर तो तुम्हाला अगदी सुरळीतपणे सोडतो. त्यातून तो तुम्हाला बाहेर म्हणून तुम्हाला तो वस्त्र परिधान करणं गरजेचं आहे. तो वस्त्र तुम्हाला दिलेला आहे. कधी? ज्या वेळेला तुम्ही बाप्तिस्मा घेतला. कारण अनेक लोकांना बाप्तिस्मा म्हणजे काय माहितीच नाही. म्हणून शखानामध्ये बाप्तिस्मा लगेच दिला जात नाही. त्याचा पूर्णपणे तुम्हाला शिक्षण दिला जातो. कारण बाप्तिस्मा हा शब्द बाप्तिसो हे शब्दाच्या द्वारे आलेले, मूळ शब्दाच्या द्वारे आले. म्हणजेच काय? बाप्तिसो याचा अर्थ काय? पूर्ण. थोडक्यात जगित भाषेत काय त्याला अंतिम संस्कार करणे. मनुष्य मेल्यानंतर काय होते? तो त्याचा अंतिम संस्कार करतो. म्हणजे त्याला आपण तिथे पूर्ण येतो, पुन्हा त्याच्याकडे बघत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बाप्तिस्मा ही कुठली दीक्षा नाही. लोक त्याला म्हणतात माझा बाप्तिस्मा झाला म्हणजे माझं तारण झालं, हा विचार नाही. बाप्तिस्मा झाल्यानंतर तुम्हाला एक नवीन वस्त्र मिळतो. कसा? ज्यावेळेला तुम्ही बाप्तिस्मा घेता आणि ज्यावेळेला तुम्हाला पाण्यात तुम्हाला बुडवलं जातं आणि जेव्हा तुम्ही पाण्यातून वर येता त्यावेळेला तुम्ही एक नवीन वस्त्र घेऊन आलेले आहात. आणि तो म्हणजे पवित्रतेचं ख्रिस्ताचं वस्त्र. आणि तो मिळाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? या जगामध्ये विजयी जीवन जगायचं आहे. कोणापासून विजय व्हायचा आहे? पापापासून विजय व्हायचा आहे, मोहापासून विजय व्हायचा आहे, लोभापासून विजय व्हायचा आहे, विकृती स्वभावापासून विजय व्हायचा आहे. कारण ज्या वेळेला तुम्ही ख्रिस्ताला परिधान केला, म्हणजे तुम्ही काय केला? बाप्तिस्मा घेतला म्हणजे काय? पण वाचूया. गलती करा 3 अध्याय 27 वचन बघा. कारण तुम्हामध्ये जितक्यांचा ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा झाला आहे, ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा झालेला आहे, तितक्यांनी ख्रिस्ताला परिधान केले आहे. ख्रिस्ताला परिधान केले. जितक्यांचा ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा झालेला आहे त्यांनी काय केलेलं आहे? कोणाला परिधान केलेलं आहे? ख्रिस्ताला परिधान केलेले आहे. बघा, जेव्हा तुम्ही ख्रिस्ताला परिधान
तुम्ही दूर राहून त्यावर विजय प्राप्त करता, त्यावेळेला प्राणू तुमचं जीवन खूप सुंदर राहतं, तुमचं कुटुंब सुंदर राहतं. बायबल काय म्हणते आपण वाचूया. प्रकटीकरणाचा 3रा अध्याय आणि 4 आणि 5 हे वचन बघा. तरी ज्यांनी आपली वस्त्रे विटाळली नाही, ज्यांनी आपली वस्त्रे विटाळली नाही, अशी थोडकी नावे सार्दिस येथे तुझ्याजवळ आहे. ते शुभ्र वस्त्रे परिधान करून माझ्याबरोबर फिरतील. कारण तशी त्यांची योग्यता आहे. जो विजय मिळवितो तो अशा रीतीने शुभ्र वस्त्रे परिधान केलेला केलेला होईल. मी जीवनाच्या पुस्तकातून त्याचे नाव फोडणारच नाही. आणि माझ्या पित्यासमोर व त्याच्या दूतांसमोर मी त्याचे नाव पत्करेन. हालेलुया. तर या ठिकाणी परमेश्वर देव हे त्या जे 7 मंडळी आहेत त्यातली जी एक मंडळी आहे त्या मंडळीच्या लोकांबद्दल तो बोलत आहे. आणि ती मंडळी कोणती आहे प्राणू? कोणती मंडळी आहे? सार्थिकी मंडळी आहे. आणि त्या मंडळीबद्दल बोलतो की तुमच्यामध्ये काही थोडकी लोक शुभ्र वस्त्र परिधान केलेली आहेत. म्हणजेच काय? ते पाप आणि अपराधापासून लांब आहेत. ते देवाच्या भयात आणि पवित्रतेमध्ये चालणारे आहेत. आज प्राणू हीच गोष्ट परमेश्वर तुमच्या आणि माझ्याबद्दल जर बोलला तर किती आनंद. हालेलुया. आणि तो त्या मंडळीबद्दल बोलत आहे. आणि जी अशी वस्त्र घातलेली आहेत ती काय करते? ती माझ्या बरोबर फिरतील. कारण तशी त्यांची काय आहे? योग्यता आहे. पुढे काय म्हणतो? जो विजय मिळवतो, कशावर विजय मिळवतो? मोहावर विजय मिळवतो, लोभावर विजय मिळवतो, विकृतीवर विजय मिळवतो. बघा, कारण आपल्याला युद्ध करायचं असतं प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणी. कारण तो पाप कसं आपल्या जीवनात शिरण्यासाठी प्रयत्न करत असतो आपल्याला माहित नाही. आणि या ठिकाणी म्हणतो जो विजय मिळवतो तो अशा रीतीने शुभ्र वस्त्र परिधान केलेला होईल. या सर्व गोष्टीवर, आपल्या मनावर, आपल्या विचारावर, आपल्या स्वभावावर, बघा, आपल्या कृतीवर, या जगाच्या मोह माया लोभ या सर्वावर जेव्हा तो विजय मिळवतो तो ते शुभ्र वस्त्र काय होईल? परिधान केलेला होईल. आणि मी जीवनाच्या पुस्तकातून त्याचे नाव फोडणारच नाही. जीवनाच्या पुस्तकातून त्याचं नाव काय करणार नाही? फोडणारच नाही. आणि माझ्या पित्यासमोर व त्याच्या दूतासमोर मी त्यांचे नाव पत्करेन. म्हणजे मी त्यांना स्वीकार. हा खूप महत्वाचा आहे. आपण त्याची धार्मिक लेकरं आहोत. बघा, आपण निवडलेली लेकरं आहोत. आपल्याला माहिती आहे परमेश्वर कोण आहे, त्याचा मार्ग काय आहे. आणि या सगळ्या गोष्टी त्या काळच्या लोकांना तरी हे सर्व एवढं माध्यम नव्हतं. आज तर परमेश्वर आपल्याला भरपूर माध्यम ठेवलेलं आहे. आज पवित्र आत्मा एक माध्यम आहे सर्वात महत्वाचं. दुसरं माध्यम आहे, आज जरी लॉकडाऊन असेल, YouTube आहे. आणि नेटच्या द्वारे तो आपल्यापर्यंत येतो, आपल्याशी बोलतो. आणि देव आपल्याला त्याच्या अभिषिक्त सेवकांच्या द्वारे या सगळ्या गोष्टी तो प्रगट करतो, आपल्याशी बोलतो, आपल्याला मार्ग दाखवतो. परंतु हे सर्व जेव्हा आपल्यापर्यंत आल्यानंतर आपण ते कसं परिधान करतो? आदामाच्या वेळेला काय होतं?
जर त्या ठिकाणी येशू जर असला असता, बंधू, त्यांनी काय केलं त्यावेळेला? पापात पडले, तरी देवाने काय केलं? त्यांना वस्त्र दिलं. बायबल म्हणते परमेश्वर देवाने येशूला आपल्यासाठी दिलेला आहे. आज आपल्याला आपलं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. आपण त्याला परिधान केलेले आहोत का? कोणाला? येशूला परिधान केलेले आहोत का? फक्त आपण तोंडाने म्हणतो माझा विश्वास येशूवर आहे, येशूचा भक्त आहे, माझा बाप्तिस्म आहे, तू परिधान केलेलं आहेस का? आणि जर आपण परिधान केलेले आहोत तर आपल्या फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम्स नसतात, आपल्या कुटुंबामध्ये प्रॉब्लेम येणार नाही, आपले प्रियजन भरकटणार नाही, आपले लेकरं भरकटणार नाही, आपल्या व्यवसायात प्रॉब्लेम येणार नाही, कामामध्ये प्रॉब्लेम येणार नाही, आपल्या शरीरामध्ये प्रॉब्लेम येणार नाही. कारण का? तो आपल्या काय आहे? सगळा आहे. आणि त्याच्यामध्ये आपली विधान करायचं. म्हणून आपल्याला त्याला परिधान करणं गरजेचं आहे. शेवटचं वचन आपण बघूया, इफिसकराचा 4था अध्याय. आणि हालेलुया, 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 हालेलुया. आणि 22 ते 24 हे वचन आपण वाचूया. ते असे की तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना मनुष्य तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना मनुष्य त्याचा तुम्ही त्याग करावा, तो कपटाच्या वासनांनी युक्त असून त्याचा नाश होत आहे. आणि तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे केले जावे आणि सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व व पवित्रता यांनी युक्त असा देवसदृश्य निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करा. परमेश्वर काय म्हणतोय? आता ही वेळ तुमच्यातला जो जुना मनुष्य आहे, तुमच्यातला काय आहे? जो जुना मनुष्य आहे, जे तुम्हाला पूर्वीच्या आचरणासंबंधीचा जो जुना मनुष्य, त्याचा तुम्ही काय करा? त्याला तुम्ही पुरा. तो कपटाच्या वासनाने युक्त असून त्याचा नाश होत आहे. आज तो सर्व स्वभाव काढा आणि तुला काय म्हणतोय? आणि तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे केले जावे आणि सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व पवित्रता यांनी युक्त असा देव सदृश्य निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करावा. नवा मनुष्य तुम्ही काय करावं? आज तो वस्त्र, आणि तो वस्त्र कोण आहे? येशू आहे. जेव्हा तुम्ही त्याला धारण करा, तेव्हा धारण करा, त्यावेळेला तुम्ही बघा काही प्रॉब्लेम्स येतात. लक्षात ठेवा, जर जगापासून प्रॉब्लेम्स जर येत असेल तर त्यात आनंद करा. योगाच्या जीवनात ही प्रॉब्लेम, कारण का? तुमचं नाव त्या स्वर्गीय पुस्तकामध्ये नोंदवलं जात आहे आणि ते सर्व बदलणार आहे. जगापासून तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर तुम्हाला काय केलं पाहिजे? तुम्हाला काय केलं पाहिजे? आनंद नाही, माझं चुकलं, आनंद नाही. काय केलं पाहिजे? तुम्हाला आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. कुठं तरी काहीतरी बिघडत आहे. आणि देवाच्या मार्गात चालत असताना कधी कधी प्रॉब्लेम्स येतात. देवाच्या गमनासाठी असतात. त्याच्यावर मी काही महिन्यापूर्वी बोललो होतो. तुमच्या लक्षात आहे का नाही मला माहिती नाही.
गौरवासाठी असतो, कोणाच्या? देवाच्या. जर देवामध्ये चालत असताना जेव्हा प्रॉब्लेम येतो त्यावेळेला तुम्हाला आनंद करणं गरजेचं आहे, कारण तुमचं नाव जीवन पुस्तकामध्ये नोंद होत आहे आणि तुम्ही त्यातून गेलं पाहिजे. कारण देव तुम्हाला अधिक आणि अधिक विश्वासामध्ये पवित्रतेमध्ये तुम्हाला अधिक तो काय करत आहे? हालेलुया, 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 हालेलुया. प्रियानो, आज आपण आपलं आत्मपरीक्षण करूया की आपण कोणतं वस्त्र परिधान करतो. बघा, धोका देणारं वस्त्र परिधान करतोय काय धार्मिकतेचं वस्त्र परिधान करतोय? पण डोळे झाकून आज स्वतःला प्रश्न करा. कारण देव आपल्याला खूप प्रेम करतो आणि आजही तो म्हणतो की तुम्ही, मी जो वस्त्र तुम्हाला दिलेला आहे, माझा पुत्र येशू, याला परिधान करा. कारण त्याचं प्रेम आपल्याला त्याच्या जवळ ओढून आणलेलं आहे. त्याचं प्रेम आपल्याला आज वळण्यासाठी बोलवतो. त्याचं प्रेम आपल्याला त्याच्या बरोबर एक होण्यासाठी बोलवतो. आणि आपल्याला आज तो दिलेला वस्त्र परिधान करायचं आहे. आज प्रभूचं विनंती करा आणि प्रभूला म्हणा की प्रभू येशू, आज तू ला परिधान करण्यासाठी आज आम्हाला त्या योग्यतेचा बनाव. तर माझ्या देवा, आम्ही तुला परिधान केलेले आहोत का नाही, हे आज तू तुझ्या पवित्र वाणी आणि वचनाद्वारे आम्हा प्रत्येकाशी तू बोललेला आहेस. आमची कान आज माझ्या देवा, आम्ही धोका देणाऱ्या वस्त्रासारखं परिधान न करता त्या धार्मिकतेचं वस्त्र म्हणून आम्ही परिधान करून त्या धार्मिकतेमध्ये आम्ही चालावं, वाढावं म्हणून तो अभिषेक आम्हाला दे. आणि प्रभू, या जगाच्या सर्व प्रकारच्या मोह, माया, लोभ, वासना, व्यसन, सर्व दुष्टता यापासून आमची सुटका कर. सर्व वाईट संगतीपासून तू आम्हाला वाचव. आमचा सांभाळ कर. आमचा आणि आमच्या कुटुंबाचा सांभाळ कर. कारण हे माझ्या देवा, जर तू आमच्यामध्ये आमची आम्ही तुझ्याद्वारे सर्व काही करू शकतो. सर्व काही करू शकतो. आणि सर्व काही तुझ्यापासून आहे, तुझ्यामधून आहे, तुझ्याबरोबर आहे. आज येशू देवा, आम्ही तुला शरण येत असताना आज आम्हाला तू स्वीकार कर. आज आम्हाला तू स्वीकार. आज आम्हाला तू स्वीकार. कारण माझ्या देवा, जो प्रेम या सर्वाहून महान आहे. म्हणून आज तुझी दया आणि कृपेची दृष्टी आम्हावर टाक. जसं तू या जगात असताना तुझी दयामय दृष्टी, कृपामय दृष्टी त्या जखयावर पडलं, त्याच्या कुटुंबावर पडलं, त्या शबरोनी स्त्रीवर पडलं, त्या शबरोन देशावर पडलं. प्रभू, तुझी कृपा दृष्टी त्या पापी स्त्री, त्या बापा कुष्ठरोग्यावर, त्या 38 वर्षाच्या रोग्यावर पडलं. साधी शुभेवा, आम्ही तुला शरण येत असताना आज तुझी ती दृष्टी आम्हावर टाक, आमच्या कुटुंबावर टाक,
तो अभिषेक आम्हाला दे, तो अभिषेक आम्हाला दे, तो अभिषेक आम्हाला दे, तो अभिषेक आम्हाला दे, तो अभिषेक आम्हाला दे. हालेलुया, 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 प्रत्येक लेकरांच्या तुझे प्रभू ते तुला समजून तुझ्या बरोबर चालण्यासाठी त्यांना सहाय्य कर. हालेलुया, 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 हालेलुया. आमेन, 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 आमेन. याला येशू आपल्याला त्याची प्रार्थना शिकवली आहे. विश्वास आणि सगळे कामाचा फळ. हे आमच्या स्वर्गातील तुझे नाव पवित्र जावो. तुझे राज्य जसे स्वर्गात असे जगशी आमची रोजची भाकर आम्हाला दे. आणि जसे आम्ही आमच्या अपराध तसे आमची माफ कर. आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस तर वाईटापासून. कारण की राज्य सामर्थ्य आहे सर्व काळाचे आहे. आपण समजा हात जोडा, मना आणि प्रभू जवळ आशीर्वाद मागा. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देवो व तुमचं संरक्षण करो. परमेश्वर आपला मुख प्रकाश पाडो व तुम्हावर कृपा करो. परमेश्वर प्रसन्न मुख करो आणि तुम्हाला शांती देवो. परमेश्वराची कृपा, प्रभूची शांती, पवित्र आत्म्याचा सूत्रचा सहभागिता आज तुम्हा प्रत्येकाबरोबर आणि तुमच्या कुटुंबाबरोबर सदा सर्वकाळ असो. परमेश्वर राखतो, परमेश्वर राखतो, परमेश्वर राखतो. परमेश्वराची शांती तुम्हा प्रत्येक